दिवस संपला आणि रात्रीची सुरुवात झाली. रात्री 11 वाजता पोहे खाऊन. मम्मा भूक लागली गं, असं म्हणत मोठ्या मुलाने रात्री 11 वाजता पोह्यांची फरमाईश केली. मग काय, बनवून द्यावेच लागतात. नमस्कार, मी महिमा अमित. तुमच्यासमोर आयुष्यातले काही क्षण ठेवते. पहाट झाली आणि हे पिल्लू उठायला लागलं. मग म्हटलं पेटपूजा करूयात. बाळंतिणीचा आहारही सकस हवा. स्वतःची काळजी घेत घेत आणि दुपारी छान झोपा काढत आमचा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी आमची माऊ आम्हाला भेटायला आली होती. आम्ही माऊसोबत छान गप्पा गोष्टी केल्या, फोटोज काढले. तिला आम्ही कसं झोपतो, कसं दूध पितो हे सगळं सांगितलं. संध्याकाळ झाली. मग तेव्हा मोठ्या मुलाचा अभ्यास, त्याच्या गप्पा गोष्टी ऐकणं हे सगळं सुरू झालं. तुमच्याही आयुष्यात एक मोठा आणि एक छोटा राजा आहे का? मला नक्की कमेंट्स करून कळवा. थँक्यू.